नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत मिश्र डाळींचा वडा। तर हा वडा चवीला तर अगदी भन्नाट लागतो आणि आता थंडीच्या दिवसामध्ये असा गरमागरम वडा जर आपल्याला संध्याकाळी चहाच्या वेळेला खायला मिळाला तर किती मस्त ना। तर हा वडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कसा बनवायचा त्याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। तर मी इथे 1 वाटी चण्याची डाळ 2-3 तासापूर्वी भिजत घातलेली। तर सोबतच मी इथे पाव वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी मी उडदाची डाळ घेणार आहे। तर हे सगळं साहित्य मी 2 ते 3 तासापूर्वी भिजत घातलेलं। तर उडदाची डाळ आणि आपण जी मुगाची डाळ घालणार आहे ना, त्यामुळे हा वडा हलका होणार आहे। जसं आपण डाळ वडा खातो तर तो थोडासा आपल्याला कडक लागतो, तर उडदाची डाळ आणि मुगाची डाळ घातल्यामुळे हा वडा अगदी मस्त हलका होतो। तसंच मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून। तर अगदी बारीक चिरलेले कांदे मी इथे वापरणार आहे। आता आपण 1 कांदा लसणाचा, 5-6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं आणि 2 इंच आल्याचा तुकडा, तर हे आणि भरपूर असा कढीपत्ता। कढीपत्ता या वड्यामध्ये नक्की घालायचा। कढीपत्त्याने आपल्या वड्याला खूप छान टेस्ट येते। भरपूर कोथिंबीर घालायची, तशी आता कोथिंबीर स्वस्तच आहे। तर आता आपण जे भिजून घेतलेले जे डाळी आहेत त्या सगळ्या मिक्सरमधनं जाडसर वाटून घ्यायच्या आहेत। तर मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि पाणी न घालता आपण हे जे डाळी आहेत ह्या वाटून घ्यायच्या आहेत। अजिबात त्यात पाणी घालायचं नाही, पाणी न घालताच वाटायचं आहे। तर कोणाकोणाला अशा पद्धतीचा वडा आवडतो त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा की आम्हाला अशा पद्धतीचा वडा खूप आवडतो आणि तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। खूप वेगळी पद्धत आहे। 2 डाळी दुसऱ्या घातल्यामुळे, म्हणजे मुगाची डाळ आणि उडदाची डाळ घातल्यामुळे हा वडा अगदी हलका होतो। तर हे बघा, मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेते। अजिबात आपण इथे सोडा वगैरे वापरणार नाही आहोत। न सोडा घालताच आपल्याला हा वडा बनवायचा आहे। खूप सुंदर होतो आणि आपण हा हातावर छान असा मस्त हातानेच आपल्याला हा वडा बनवून घ्यायचा आहे। खूप सुंदर लागतो। आणि थोडीशी डाळ आहे ना चण्याची मी अशी म्हणजे जवळजवळ पाव वाटी डाळ मी इथे अशीच अख्खी घातलेली आहे। त्यांनी सुद्धा खूप छान अशी दाताखाली जेव्हा आपण ती डाळ येते ना खाताना आणि ती तळली जाते तेलामध्ये, तेव्हा ती खूप छान अशी कुरकुरीत होते आणि खूप सुंदर लागते। आता हे सगळं साहित्य मी वाटून घेतलेलं आहे। आता आपण इथे चॉपरमध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची, जिरं हे वाटून घ्यायचं आहे। चॉपरमध्ये अशासाठी की ते जरा जाडसर असं आपलं बारीक होतं, कापल्या जातं जाडसर मस्त। तर त्यामुळे काय होतं की ते दाताखाली येतं ना लसूण, आलं, तेव्हा खूप सुंदर लागतं जेव्हा आपण वडा खातो तेव्हा। तर त्यामुळे हे अशा पद्धतीने मी चॉपरमधनं काढून घेते। तुम्हाला जर मिक्सरमधनं काढायचं असेल तर तुम्ही मिक्सरमधनं सुद्धा जाडसर वाटून घेऊ शकता। तर तुम्हाला अजून कोणती भजी किंवा अशा पद्धतीचे वडा किंवा दुसरं अजून काही तळणीचे पदार्थ तुम्हाला जर हवे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, ते बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। आता थंडीच्या दिवसात बऱ्याच अशा गोष्टी आहेत ह्या आपण बनवून खातो। जर त्यात जरी तुम्हाला हव्या असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन। तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे जाडसर चॉप करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे जी डाळ वाटून घेतलेली आहे त्या डाळीमध्ये हे घालायचं आहे। तर आपण जे वाटून घेतलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची आहे हे इथे घालून घेऊया आपण डाळीमध्ये। नंतर भरपूर कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता आहे ना या वड्यांमध्ये खूप सुंदर लागतो। नंतर कांदा घातलेला आहे, तर मी 2 मीडियम आकाराचे कांदे अशा पद्धतीने बारीक चिरलेले आहेत आणि भरपूर कोथिंबीर घालणार आहे। हे पहा, कोथिंबीर आता भरपूर मिळते बाजारामध्ये आणि अगदी फ्रेश अशी कोथिंबीर आलेली आहे बाजारात। नंतर अगदी चिमूटभर
आपण इथे हिंग घालणार आहोत. नंतर अर्धा चमचा हळद घालणार आहोत. आपण ह्या वड्यांमध्ये धणे पावडर सुद्धा घालणार आहोत. धणे पावडरनी खूप सुंदर टेस्ट येते. तर 1 ते 1.5 चमचा आपण इथे धणे पावडरचा वापर करणार आहोत. जर पावडर नसेल वापरायची ना, तर तुम्ही थोडेसे धणे हे असे मिक्सरमधनं जाडसर कुटून सुद्धा घालू शकता. खूप सुंदर लागतात. चवीपुरतं मीठ घालायचंय. तुम्हाला जर मेथी आवडत असेल तर यासोबत तुम्ही थोडीशी मुठभर मेथी सुद्धा घालू शकता. आता आपण हे सगळं हाताने मिक्स करून घेऊया छान असं. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील ना, तर माझ्या चॅनलला लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे मी कोणतीही रेसिपी किंवा व्हिडिओ अपलोड केली तर त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर तुम्ही नक्की बेल आयकॉन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का नाही ते मला कळालं तर मला अत्यंत आनंद होईल. तशा पद्धतीने मी हे सगळं मिक्स करून घेते. आता हे छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण ना पाव वाटी ह्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेणार आहे. तांदळाच्या पिठामुळे काय होतं, जे वडे आहेत हे खुसखुशीत होतात. मस्त आतून ना मऊ होतात आणि वरतून मस्त असे खुसखुशीत होतात. तुम्ही नक्की या पद्धतीने हे वडे बनवून पहा आणि मला सांगा तुम्हाला आवडले का नाही ते. तर तांदळाचं पीठ सुद्धा आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि अजिबात पाणी न घालताच आपल्याला ही डाळ आहे ही वाटून घ्यायची. जर पाणी घातलं ना तर अगदी ते मिश्रण पातळ होऊन जाईल आणि मग आपल्याला वडे थापता येणार नाही. त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही डाळी वाटताना. आणि अशा पद्धतीने बोटांनीच आपल्याला हा वडा थापून घ्यायचा आहे आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने थोडा थोडा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि हातानेच आपल्याला बोटानेच असा दाबून दाबून आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे. काय करायचं, आपण जी बोटं आहेत ती पाण्यामध्ये बुडवायची. एक गोळा घ्यायचा लिंबा एवढा व नंतर बोटानेच अशा पद्धतीने थापून घ्यायचा आणि लगेचच तेलामध्ये अलगद हाताने सोडायचा. पाण्यामध्ये बोटं बुडवल्यामुळे ते जे वड्यांचं पीठ आहे ते आपल्या हाताला अजिबात चिटकत नाही. अलगद असे तेलामध्ये आपल्याला सोडता येतात. तर माझी कढई लहान असल्यामुळे मी 4-4 वडे तळून घेते आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला हे वडे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. आतून वडे शिजले पाहिजे, त्यामुळे मंद गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे. जर आपण उगाचच मोठा गॅस केला ना तर मग वरून तर आपल्या वड्यांचा रंग बदलेल आणि कुरकुरीत सुद्धा होतील, पण आतून हे जी डाळ आहे ही पूर्णपणे कच्ची राहील. त्यामुळे अगदी मंद गॅसवर मस्त हे वडे तळून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने आपण हे वडे तळून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने केले ना की वडे तेल सुद्धा खूप पीत नाहीत. अगदी छान मस्त असे हे वडे तयार होतात. तर आता मी इथे टिश्यूवर हे वडे काढून घेते आणि दुसरे वडे तळायला घेते. तर तुम्हाला दुसरी पद्धत सुद्धा दाखवते की तुम्ही हाताला पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने एक एक गोळा आपल्या हातावर फिरवून घ्यायचा आणि दाबून दाबून आपण हे वडे बनवू शकतो. असे 2 पद्धतीने तुम्ही हे वडे बनवू शकता. हे पहा, अशा पद्धतीने मी हातावर दाबून घेते. हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा म्हणजे ते हाताला चिटकत नाहीत. आणि मस्त हे वडे करून घ्यायचे. 4-4 वडे मी या तेलामध्ये तळून घेणार आहे. खूप सुंदर होतात. हे पहा, मी पाण्यात हात बुडवलाय. हातावर असे वडे थापून लगेचच तेलामध्ये घातलेले आहेत.
अगदी संध्याकाळच्या चहासोबत हे वडे खूप सुंदर लागतात. किंवा संध्याकाळी आपल्याला फक्त खिचडी बनवली असेल तर खिचडीसोबत असे तोंडी लावण्यासाठी, वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी हे वडे नक्की बनवून पहा. खूप सुंदर लागतात. पाहुणे येणार असतील तर त्यांना सुद्धा अशा पद्धतीने वडे बनवून खायला घाला. नक्कीच सगळ्यांना खूप आवडतील. आणि मंद गॅसवर हे वडे तळून घ्यायचे. अशा टिप्स आहेत ह्या लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे आपले वडे अजिबात बिघडत नाही आणि खूप सुंदर असे वडे तयार होतात. आपण ह्यामध्ये अजिबात सोड्याचा किंवा बेकिंग पावडर कसलाच वापर केलेला नाहीये, तरी सुद्धा वडे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला नक्की सांगा तुम्हाला हे वडे आवडले का नाही ते. तर तयार आहेत आपले मस्त मूग डाळ, उडदाची डाळ आणि चण्याची डाळ घालून केलेले हे मिश्र डाळींचे वडे. तुम्हाला नक्की आवडले असतील. तुम्हाला आवडले असतील तर मला नक्की लाईक करा. आता पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.